वेलकम बॅक टू विनय भटक्या. आपण आहोत ते 11 मारुतीचं दर्शन घेण्याकरता आपली टूर चालू आहे. आणि आज आपण सकाळी कराडवरून निघणार आहोत. ते पहिलं बहे बोरगावचा मारुती आणि त्याच्यानंतर मग जाणार आहोत ते औदुंबरला. औदुंबरच्या इथे आपण दर्शन घेऊ. कृष्णाकाठी असलेलं हे सुंदर असं हे मंदिर आहे. चांगलं एक तीर्थस्थान म्हणून ओळखलं जातं. भक्तांची भरपूर इथे गर्दी असते. दर्शन झाल्यानंतर मग आपण औदुंबरच्या इथे जे मोस्ट फेमस असं मिळतं ते दही धपाटे. आपण तिथे दही धपाटे आपल्या दुपारच्या जेवणाकरता दही धपाटे खाण्याकरता जाणार आहोत. आणि दही धपाटे कसे आहे त्याच्याबरोबर आपल्याला काय काय मिळतं त्याचीसुद्धा आपण थोडीफार माहिती घेऊ. नंतर मग आम्ही जाणार आहोत ते नरसोबाच्या वाडीला. पण ह्या व्हिडिओमध्ये नरसोबाच्या वाडीचं मी काय दाखवणार नाही आहे. ते आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये येईल. तर आपण आता निघणार आहोत. ते बहे बोरगावचं आमचं दर्शन झालेलं आहे आणि तिथून आपण आता निघतो आहे ते औदुंबरकरता. सुरेख असा हा प्रवास आहे. दोन्ही बाजूला छान असे उसाचे मळे, हिरवगार असा रस्ते, पण सुंदर असे रस्ते आहेत. असा प्रवास करून आता आम्ही पोचतो आहे ते औदुंबरला. आम्ही बहे बोरगाव इथून मारुतीचे दर्शन घेतले. बहेगावचा मारुती हा कृष्णा नदीच्या पात्रामध्येच बसलेला आहे. त्याचा व्हिडिओ आपण मागे बघितलेलाच आहे. बहे बोरगाव ते औदुंबर हा मार्ग अतिशय निसर्गरम्य प्रवास करण्याकरता उत्तम असा रस्ता आपल्याला दिसतोय. दोन्ही बाजूला तुम्ही बघताय ही ग्रीनरी. बहे बोरगाव ते औदुंबर हा रस्ता जो आहे हा कृष्णा नदीच्या समांतर जातो. आणि या प्रवासात तुम्हाला दोन्ही बाजूला रस्त्याच्या असलेली हिरवीगार शेते, उसाचे मळे आणि कृष्णा नदीचे संत पात्र आपल्या मनाला एक शांतता देते. अतिशय सुंदर असा हा प्रवास आहे. साधारण तिथे जाण्याकरता मला वाटते आम्हाला 40 ते 45 मिनटं लागली. सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही ह्या इथून प्रवास जर करणार असाल तर निसर्गाचे विलोभनीय रूप आपल्याला पाहायला मिळते. आणि विशेषतः तिथूनची लोकांनी आम्हाला लोकल जो आमचा ड्रायव्हर होता त्यांनी सांगितलं, तुम्ही जर पावसाळ्यानंतर जर येणार असेल तर हा परिसर सुंदर, अतिशय सुंदर आणि अतिशय हिरवागार व प्रसन्न असा दिसतो. साधारण एक 30-40 मिनिटाचा प्रवास करून आम्ही पोचलोय ते औदुंबरला. आणि देवळात जाण्याच्या इथे मी तुम्हाला ह्या रस्त्यावरनं खाली उतरायला लागतं. तुम्ही जेव्हा कृष्णा नदीच्या काठावर जातात तेव्हा तुम्हाला ही आजूबाजूला दोन्ही साईडला ही छान अशी दुकानं दिसतात. आणि इथे तुम्हाला जर पूजा करायची असेल तर पूजा करता मिळणारं सर्व साहित्य इथे आपल्याला या साईडला दिसतंय. बरीच लोकांची गर्दी असते. समोर तुम्हाला दिसते ती कृष्णा नदी. भगवान दत्तात्रेयांच्या कलियुगातील अवतारांपैकी दुसरे आणि तिसरे अवतार जे अत्यंत महत्त्वाचे मानले जातात ते म्हणजे श्री नृसिंह सरस्वती. ही काही प्रमुख मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे जी आपल्याला माहिती आहेत ती म्हणजे कारंजा जी वाशिमच्या इथे, औदुंबर जिथे आपण आता आलेलो आहे सांगली. त्याच्यानंतर आपण इथून जाणार आहोत ते नरसोबाची वाडी. आणि चौथं स्थान म्हणजे गाणगापूर जे कर्नाटकात आहेत. हे स्वामीचे मुख्य निर्गुण पीठ असे मानले जाते. श्री स्वामी समर्थ हे दत्तात्रेयांचे तिसरे पूर्णावतार मानले जातात. आणि त्यांची जी प्रमुख मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे आपण आपल्याला जी माहिती आहेत ती म्हणजे वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर जे अक्कलकोट इथे आहे. नंतर अक्कलकोट इथे समाधी मठ म्हणून आहे ते. नंतर आहे ते मंगळवेढे सोलापूर. आज आपण जे आलेलो आहे ते सांगली जिल्ह्यातील असलेले श्री क्षेत्र औदुंबर येथे. हे दत्त संप्रदायातील अत्यंत पवित्र आणि निसर्गरम्य असे असून हे जे तीर्थक्षेत्र आपण जिथे आलेलो आहे हे सांगली शहरापासून साधारण 27 किलोमीटर आणि कोल्हापूरपासून 50 किलोमीटर आहे. तुम्हाला तुमच्याकडे जर गाडी असेल तर रस्तासुद्धा इथे येण्याकरता चांगला आहे.
पण जर आपल्याला रेल्वेने यायचं असल्यास आपल्याला भिलवडी रेल्वे स्टेशन जे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे आणि साधारण ते 8 किलोमीटर अंतरावर आहे. सांगली रेल्वे स्टेशन आणि किर्लोस्करवाडी हे सुद्धा जवळचे स्टेशन आहेत आणि तिथून सुद्धा औदुंबरला येण्यासारखी थेट बस सेवा सुद्धा उपलब्ध आहे. औदुंबरचा जर तुम्ही दत्त मंदिरचा इतिहास जर बघितला तर श्री क्षेत्र औदुंबर हे भगवान दत्तात्रयाचे दुसरे अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांचे विसाव स्थान मानले जाते. कारण 14व्या शतकात स्वामींनी ते चातुर्मास अनुष्ठान केले होते आणि त्यांच्या वास्तव्यामुळे या भूमीला आध्यात्मिक वलय प्राप्त झालेले आहे आणि त्याच्याकरता इथे प्रचंड अशी गर्दी भक्तांची होत असते. हे स्थान मगाशी सांगितल्याप्रमाणे भिलवडीपासून साधारण खूपच जवळ असं आहे आणि हे कृष्णच्या नदीच्या किनाऱ्यावर असलेलं आहे. औदुंबरच्या तुम्ही जर औदुंबरला येणार असाल तर औदुंबरच्या आसपास सुद्धा आणि मंदिराच्या परिसरात सुद्धा बरीचशी मंदिरे आहेत आणि एक मठ आहे त्याचं सुद्धा तुम्हाला दर्शन घेता येतील. जे आपण बघतोय जे आपण मेन मंदिर आहे इथे औदुंबरमध्ये श्री नृसिंह सरस्वतींच्या पवित्र पादुका इथे ठेवलेल्या आहेत. जवळपासच ब्रह्मानंद स्वामीचा मठ सुद्धा आहे. गिरनारहून आलेले महान तपस्वी ब्रह्मानंद स्वामी यांनी इथे वास्तव्य केले होते आणि इथे समाधी घेतली. जी आपण कृष्णा नदी बघतोय त्याच्या पलीकडच्या साईडला भुवनेश्वरी देवीचं सुद्धा एक मंदिर आहे, म्हणजे भिलवडी साईडला, आणि हे प्राचीन शक्तिपीठ सुद्धा म्हणून ओळखलं जातं. विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर सुद्धा याच परिसरात आहे. दत्त मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आपण जे आलोय ते कृष्णा नदीच्या घाटावर असलेलं हे मंदिर आहे. मंदिरात पादुकाचे आपल्याला दर्शन मिळते. इथे कोणत्याही मूर्तीची पूजा न होता केवळ पादुकांचीच पूजा केली जाते आणि भाविक जे असतात ते शांतपणे रांगेत उभे राहून दर्शन इथे घेतात. गुरुचरित्राचे पारायण करण्यासाठी सुद्धा इथे स्वतंत्र जागा अशी उपलब्ध सुद्धा आहे. औदुंबर हे जे आपण क्षेत्र इथे आलेलं आहे हे कृष्णा नदीच्या तीरावर वसलेलं आहे आणि या ठिकाणी कृष्णा नदीचा प्रवाह अतिशय संथ आणि खोल असा आहे. भाविक जेव्हा आपण मंदिरात दर्शन घेण्याकरता जायचं असतं त्याच्या अगोदर बरीचशी लोक नदीच्या पात्रात पवित्र स्नान करतात आणि हा जो घाट आहे नदीचा घाट प्रशस्त असून तो सहजानंद स्वामींनी म्हणजेच ब्रह्मानंद स्वामींचे शिष्य यांनी बांधलेला आहे. पण ह्या घाटावर एक तुम्ही नक्कीच काळजी घ्यायला पाहिजे. इथे मगरींचा खूपच वावर असतो, त्यामुळे तुम्ही जर इथे पोहणार असाल किंवा दर्शन घेण्याकरता जाणार असाल तर नक्कीच या गोष्टीची काळजी घ्या. पुराच्या वेळी इथूनचे लोक सांगतात की इथे जे पादुका आहेत या पूर्णपणे पाण्यात बुडतात आणि त्याला ते म्हणतात की पादुकांचा जलस्थान सोहळा, आणि तो बघण्याकरता सुद्धा बरीचशी आजूबाजूची मंडळी इथे येतात. आता आपण जो पाहतो तो औदुंबर वृक्ष आहे आणि म्हणजेच ते औदुंबर म्हणजेच उंबर या वृक्षाला साक्षात दत्तस्वरूप म्हणून सुद्धा मानले जाते. या वृक्षाच्या मुळाशीच श्री गुरु अदृश्य रूपाने राहतात अशी बऱ्याच जणांची श्रद्धा आहे. असे सुद्धा मानले जाते की वृक्षाला तुम्ही जर प्रदक्षिणा केल्यास आपल्या पापांचा संपूर्ण नाश होतो आणि मनाला शांती मिळते. औदुंबर येथे दरवर्षी दत्त जयंतीचा मोठा उत्सव असतो. तसेच गुरुवारी भाविकांची सुद्धा मोठी गर्दी असते. असं हे औदुंबर मंदिर आहे. अतिशय सुरेख असं शांत असं मंदिर आहे आणि कृष्णाकाठीला असल्यामुळे इथे सुंदर असा थंडगार वारा सुद्धा असतो. इथे अन्नछत्र सुद्धा आहे. दुपारी 12 ते 3च्या दरम्यान भाविकांच्या करता प्रसादाकरता इथे सोय केलेली आहे. तर असा आमचा
अतिशय सुरेख झालं. आता आपण पुढे निघणार आहे ते दुपारच्या जेवण घेण्याकरता. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे आपलं जेवण आहे ते धपाटे खाण्याकरता. त्याची सुद्धा माहिती आता आपण घेऊ. आणि आता आपण जाऊया ते धपाटे खाण्याकरता. औदुंबरांचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघालो पुढे ते धपाटे खाण्याकरता. औदुंबरमध्ये धपाटे अतिशय प्रसिद्ध असे धपाटे आपल्याला इथे मिळतात. आणि इथे येणारा बहुतेक प्रत्येकजण धपाटे खाल्ल्याशिवाय पुढे जात नाही. औदुंबर क्षेत्री साठी गेल्यानंतर हॉटेल गोपालकृष्ण चे धपाटे खाणे ही एक अनेक भाविकांसाठी एक परंपराच झाली आहे. हे हॉटेल औदुंबर दत्त मंदिराच्या अगदी जवळ म्हणजेच अंकलखोप फाट्याजवळ किंवा मुख्य रस्त्यावर स्थित आहे. हे एक साधे आणि घरगुतीच स्वरूपाचे असे हॉटेल आहे. आपण जेव्हा मेन रोडवरनं माझ्या वाडीला निघताना ते लेफ्ट हँड साईडला आहे. अतिशय छोटंसं पण टुमदार असं ते हॉटेल दिसतं. तसं बघितलं तर मी धपाटे हा पदार्थ पहिल्यांदाच खात आहे. कारण मी कधी धपाटे ह्याच्यापूर्वी कधी खाल्ले नव्हते. आणि ते खाल्ल्यानंतर मला जे काय समजलं ते म्हणजे हे धपाटे दिसायला आपल्या थालीपीठ सारखेच किंवा ठेपले यासारखेच जाणवतात. असे असले तरी त्याची चव आणि जी बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी असते. हे असलेल्या ह्या गोपालकृष्ण हॉटेलमध्ये, कारण तिथूनच्या लोकांनी जरी मंदिर परिसरामध्ये बरीचशी हॉटेल आहेत ते सुद्धा धपाटे घेतात. पण तिथूनच्या लोकल लोकांनी सांगितलं की तुम्ही जर नरसोबाच्या वाडीला जाणार असाल तर हॉटेलच्या धपाट्यांची चव नक्कीच घ्या. कारण हे थोडेसे इतरांपेक्षा वेगळे आहे आणि चवसुद्धा अतिशय सुंदर आहे. आतमध्ये मी त्यांच्या किचनमध्ये सुद्धा जाऊन थोडीशी चौकशी केली की हे कसे बनतात. आणि तेव्हा असं मला समजलं की हे प्रामुख्याने ज्वारीचे पीठ, बेसन आणि गव्हाचे पीठ एकत्र करून त्यात भरपूर लसूण, मिरचीचा ठेचा आणि ओवा आणि तीळ घालून बनवले जातात. हे आपण जे बघतोय ह्या त्यांच्या घरच्याच मंडळी आहेत की इथे तव्यावर हे बनवतात. आणि त्यांनी मला ती परवानगी दिली, त्याच्याबरोबर त्यांचे खूप धन्यवाद. धपाटे तव्यावरनं थेट तुमच्या ताटामध्ये येतात आणि बाहेरून छान खरपूस आणि आतून मऊ असतात. तुम्ही एक प्लेट धपाट्याची प्लेट घेतली तर त्याच्यात 2 धपाटे आणि त्याच्याबरोबर असतो मिरचीचा ठेचा असतो, शेंगदाण्याची लाल चटणी आणि दही असं तुम्हाला या धपाट्याबरोबर आपल्याला मिळतं. आणि झणझणीत लसूण व मिरचीचा ठेचा म्हणजे तो खरडा हे ह्या पदार्थाचं मुख्य आकर्षण आहे. आणि त्याच्याबरोबरच मिळणारी मटकीची उसळ आणि शेंगदाण्याची चटणी अफलातूनच लागते. नंतर त्याचबरोबर आम्ही त्यांच्याकडे त्यांचं मसाला ताकसुद्धा घेतलं, ते सुद्धा अप्रतिम आहे. तुम्ही आज औदुंबरमध्ये बघितलं तर बऱ्याच ठिकाणी धपाटे हे पारंपरिक पद्धतीने लोखंडाच्या तव्यावर भाजले जातात आणि त्याच्यामुळे त्यांना एक छान खरपूसपणा येतो. आपण ज्या गोपाल खानावळीत जेवण खातोय, धपाटे खातोय, तिथे सुद्धा अशाच पद्धतीने हे धपाटे बनवताना आपल्याला दिसत आहेत. दत्त मंदिराच्या परिसरात अनेक छोटी हॉटेल्स आणि घरगुती खानावळी सुद्धा आहेत, जिथे सकाळी लोक नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी हे धपाटे खातात आणि ते दिवसभर धपाटे उपलब्ध असतात. ही ही जी चव आहे धपाट्यांची ही अतिशय घरगुती जेवणासारखीच असते. आणि त्यावर वापरले जाणारे मसाले आणि ताजे पीठ, त्यामुळे हे पचायला सुद्धा मला वाटतं हलके आणि पौष्टिक असतात. तुम्ही हॉटेलमध्ये आले तर त्याच्या तिथे एक धपाट्याबरोबरच तुम्हाला बासुंदी सुद्धा मिळते. पण त्याविषयी मला वाटतं तिथे नव्हती आम्ही गेलो तेव्हा. पण तुम्ही सुद्धा त्यांना नक्की विचारून बघा. बासुंदी असेल तर तुम्ही बासुंदीसुद्धा नक्की ट्राय करा. त्याचबरोबर त्या हॉटेलमध्ये त्यांनी बनवलेली गुळाची चिक्की आणि बिस्किटंसुद्धा अप्रतिम आहेत. ती त्यांनी विकायला ठेवलेली आहेत. त्यामुळे माझ्या अनुभवावरनं सांगतो, मी सुद्धा 3-4 पॅकेट घेऊन आलो
आणि त्या माझ्या अनुभवावरून सांगतो की तुम्ही नक्कीच एक पाकिट चिक्की आणि बिस्किटचे पाकिट नक्कीच खरेदी करा. अतिशय सुंदर असं हे बिस्किट आणखीन चिक्कीचं चव आहे. एक थोडीशी तुम्हाला सल्ला म्हणजे तुम्ही जर इथे सुट्टीच्या दिवशी किंवा गुरुवारी म्हणजे दत्तचा वार जो आहे त्या दिवशी जर जाणार असाल तर इथे थोडीशी गर्दी असते, त्यामुळे तुम्हाला थोडंसं बाहेर थांबवायला सुद्धा लागेल. तर अशी होती आपली औदुंबरची ट्रिप. आता आपण पुढे जाणार आहोत ते नरसोबाच्या वाडीला. त्याचा व्हिडिओ आपण दुसऱ्या भागात बघूया. तर थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आता पुढच्या व्हिडिओत आपण घेऊन येऊ नरसोबाच्या वाडीचं थोडीशी माहिती. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.